आज आपण SBI क्लर्क मेन्सचा सेकंड डे बघणार आहोत. बघा, फॉलोइंग लाईन ग्राफ रिप्रेझेंट पर्सेंटेज ब्रेकअप्स ऑफ नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेटेड फ्रॉम इन डिफरंट सब्जेक्ट फॉर क्विज कॉम्पिटिशन फ्रॉम डिफरंट स्कूल. ठीक आहे, एक क्विज कॉम्पिटिशन आहे, त्याच्यात डिफरंट स्कूल आहे, 5 स्कूल आहे. ओके, 3 सब्जेक्ट आहे, 1 2 3. ठीक आहे, हिस्ट्री, जॉग्राफी आणि बायोलॉजी. अँड पर्सेंटेज दिलेलं आहे इथं लाईन ग्राफमध्ये. ठीक आहे, पुढे बघा, ॲव्हरेज नंबर ऑफ स्टुडंट participated from all given schools taken together is 300. म्हणजे ॲव्हरेज 300 आहे आणि स्कूल किती आहे 5, म्हणजे टोटल सम किती असेल 300 गुणिले 5 म्हणजे किती 1500. ठीक आहे, पुढे बघा काय सांगितलं आहे, टोटल नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेटेड फ्रॉम A to B इन दी रेशो 2:3. A B C D E. पुढं काय ए आणि बीचा रेशो काय आहे 2:3चा रेशो आहे. ठीक आहे, बघा, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स पार्टिसिपेटेड फ्रॉम ए इज 20% लेस दॅन दी टोटल नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेटेड फ्रॉम स्कूल ई. ठीक आहे, एमध्ये किती 20% लेस आहे, म्हणजे 20% लेस 80% असेल. 80% म्हणजे किती 4/5. 4/5 कोणाच्या ईच्या. ए जर 4 आहे तर ई किती आहे 5 आहे. ए जर 4 आहे तर ई 5 आहे. रेशो सेम करा. काय करणार, याला गुणिले 2 करा, 4 बनवायचा ना, मग गुणिले 2 केलं 4. ह्या 3ला पण गुणिले 2 करणार, मग 3 दुने 6, हा 5 आहे तसाच. ठीक आहे, पुढं काय सांगितलं नेक्स्ट बघा, अँड कोणासाठी, ह्या एसाठी टोटल नंबर ऑफ स्टुडंट एसाठी इज 40 लेस दॅन दी टोटल नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेटेड फ्रॉम स्कूल सी. म्हणजे ए इज इक्वल टू सी मायनस 40. 40 लेस आहे सीपेक्षा. ठीक आहे, पुढं बघा, टोटल नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेटेड फ्रॉम डी टू बी आर इन द रेशो 8:9. डी जर 8 आहे तर बी किती आहे 9. यांचा रेशो सेम करा. काय तर याला गुणिले 3 करणार, याला गुणिले 2 करणार, म्हणजे किती 4×3=12, 6×3=18. याला गुणिले 2 केलं खालच्याला 8×2=16, वरच्याला गुणिले 3 करा, किती 5×3=15. ठीक आहे, व्हॅरिएबल घ्या एक्स, हा पण एक्स. ठीक आहे, सी किती आहे, सी इज इक्वल टू काय A+14. ए किती आहे 12x, म्हणजे काय सी काही 12x + 40. ठीक आहे, इथं बघा, आता यांची सगळ्यांची बेरीज किती आहे, ह्या सगळ्यांची बेरीज किती आहे 1500. मग काय घेणार 18 12 किती 30x प्लस हे 12 आणि हे 16 किती 28x प्लस 40 इज इक्वल टू किती प्लस 15 उरलेले 15x इज इक्वल टू 1500. ठीक आहे, हे 30, हे 28, 58 हे 5 63 आणि 10 किती 73x. इकडं प्लस आहे, इकडे मायनस होतील, म्हणजे 1500मधून 40 वजा करा, किती 1460. याच्या दुप्पट दिसते, 3च्या दुप्पट 6, 7च्या दुप्पट 14, म्हणजे किती 2नी भाग जाईल आणि वरचा 0, म्हणजे x इक्वल टू किती आला 20. x 20 आला, व्हॅल्यू पुटअप करा. काय आहे 12, x इक्वल टू 20 आहे. ठीक आहे, x इक्वल टू किती आहे 20. 12×2 = 24, 0. 18×2 = 3600, 360. ठीक आहे, 12×2 = 24, 240 आणि हे 40 म्हणजे किती 280. काय करणार पुढं 16×20, 16×2 = 32, हा 0 आणि 15×2 = 30. हिस्ट्री किती 25% कोणाचे 240चे, म्हणजे किती 25% 1/4, 4नी भाग द्या 240ला, 6×4 = 24, 60. जॉग्राफी किती आहे 15% 15% ऑफ 240. कसं काय करणार 24, 10% 24, 5% किती निम्म 24च्या निम्म 12, म्हणजे किती 36. पुढे किती 60% 240चे. काय करणार 0 कॅन्सल होते, 24 × 144. ठीक आहे,
पुढं काय सांगितलंय 360 हिस्ट्री किती आहे 40%. 36चे 40% करा. 6 चौक 24 2 4 त्रिक 12 13 14 144. जिओग्राफी किती आहे 35%. कोणाचे 360चे 35% काढा. 0 0 गेला 5 7 5 35 2 18 18 सक 108 18 7 126. बायोलॉजी बघा किती आहे 25%. 25% म्हणजे 104 4 भाग द्या 9 चौक 36. पुढं काय सांगितलंय सी मध्ये बघा हिस्ट्री किती आहे हिस्ट्री 30% म्हणजे कोणाचे 28 त्रिक 84. अजून कोणाचे हिस्ट्री झालं. जिओग्राफी किती आहे 40%. कोणाचे 280चे 40%. 0 0 जाईन 28 2 56 56च्या दुप्पट 112. ठीक आहे. पुढं काय सांगितलं आहे परत बायोलॉजी परत किती 30% आहे म्हणजे 28 त्रिक 84. ठीक आहे. पुढं बघा पुढं काय सांगितलं आहे स्कूल डी मध्ये किती हिस्ट्री किती आहे 35%. कोणाचे 32 320चे 35%. 0ला 0 केला 2 16 याला 7 16 96 16 7 112. काय करतोय 5 गुणिले 2 करणार ना 5 नी याला भाग द्या 2 नी 16 2 32. ठीक आहे. आता किती 35% परत कोणाचे बायोलॉजीचे पण आहे. ठीक आहे म्हणजे किती इथं 112 उरलेले किती 30%. कोणाचे 320 गुणिले 30% म्हणजे 0 0 कॅन्सल होतील 32 त्रिक 96. ठीक आहे. परत बघा पुढं काय सांगितलंय स्कूल ई मध्ये हिस्ट्री किती आहे 50%. कोणाच्या 300चे म्हणजे किती 150. पुढं काय सांगितलंय जिओग्राफी किती 35%. कोणाचे 3 गुणिले 300चे 0 0 कॅन्सल होतील 35%. 35% 5 त्रिक 15 1 9 3 त्रिक 9 9 1 10 105. कोणाचे जिओग्राफी 105. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय बायोलॉजी किती 15%. कोणाचे 300चे 300 काय 2 0 कॅन्सल होतील 15 त्रिक 45. नंबर 1 बघा काय हाऊ मेनी स्टुडंट पार्टिसिपेटेड इन हिस्ट्री फ्रॉम ए डी अँड ई टुगेदर. ठीक आहे. हिस्ट्रीमधले ए किती आहे 60. डी किती आहे 112 आणि ई किती आहे 150. ॲड करा किती येते 2 5 आणि 1 6 6 6 12 एकाला कॅरी 3 1 2 3 322. तुमचं ॲन्सर. क्वेश्चन नंबर 2 बघा व्हॉट इज द रेशो ऑफ द टोटल नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेटेड इन बायोलॉजी फ्रॉम स्कूल ए. बायोलॉजी स्कूल ए मध्ये किती 144 टू दी टोटल नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेटेड इन हिस्ट्री इन स्कूल बी. हिस्ट्री इन स्कूल बी किती 144. 144 एका 144 म्हणजे काय 1:1 चा रेशो. ऑप्शन नंबर. क्वेश्चन नंबर 3 बघा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द टोटल नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेटेड फ्रॉम स्कूल डी. स्कूल डी मधले टोटल किती 320 अँड टोटल नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेटेड इन बायोलॉजी फ्रॉम ऑल गिवन स्कूल टेकन टुगेदर. ठीक आहे. बायोलॉजीचे पूर्ण काढा किती 4 4 आणि 4 8 9 10 10 आणि 5 15 एकाला कॅरी 4 4 आणि 1 5 5 आणि 9 14 14 आणि 8 22 23 23 आणि 4 27 2 आला कॅरी 2 आणि 1 3 3 आणि 1 4 475. 320 वजा करा याच्यातून किती 5तून 0 गेला 5 7तून 2 गेला 5 4तून 1 गेला 1 म्हणजे किती 155 तुमचा ॲन्सर. क्वेश्चन नंबर 9 बघा टोटल नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेटेड जिओग्राफी फ्रॉम स्कूल सी. स्कूल सी मधले जिओग्राफी किती आहे 112 इज अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंट ऑफ द टोटल नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेटेड इन हिस्ट्री फ्रॉम स्कूल ई.
हिस्ट्री फ्रॉम स्कूल ई किती आहे 150 गुणिले 100 करा. 50 दुनी 100 50 त्रिक 150. ठीक आहे. दोन्ही मल्टिप्लाय करा. 224 डिवाइड बाय 3 3 भाग द्या. 7 त्रिक 21 1 आला कॅरी. 4 त्रिक 12 2 आला कॅरी. 6 त्रिक 18 6 त्रिक 18 2 कॅरी म्हणजे किती 74.66 किंवा 74/2/3. ऑप्शन नंबर ए. फ्रॉम स्कूल डी 40% participants are girls out of which 26 and 34 participated in history and biology. ठीक है. History and biology. Total number of boys participated in geography from school D are approximately what percent of the total number of boys participated from same school. ठीक है. What percent of the total participant number of boys from school A. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं बघा 320 आहे डी मधले. 320चे 40% काय गर्ल्स आहे. 0 0 0 म्हणजे किती 8 आणि 4 त्रिक 12 128 काय गर्ल्स आहे टोटल. त्याच्यातले किती हे 26 आणि 4 30 30 आणि 30 60 काय हिस्ट्री आणि बायोलॉजीमधले. उरलेले 68 कोणातले असणार जॉग्रफीच्या गर्ल्स असणार. ठीक आहे. 68 त्याच्यातले गर्ल्स. टोटल नंबर ऑफ काय सांगितलं टोटल नंबर ऑफ बॉईज पार्टिसिपेट इन जॉग्रफी फ्रॉम स्कूल डी. डीतले जॉग्रफीचे किती आहे टोटल 96 आहे. 96 जर टोटल आहे त्याच्यातून गर्ल्स वजा केल्या तर राहीन का बॉईज 68 वजा करा. 16तून 8 गेले 8 1 आला कॅरी. 9तून 7 गेले किती 28. इज आर अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंट ऑफ द टोटल नंबर ऑफ बॉईज पार्टिसिपेट फ्रॉम स्कूल सेम स्कूल. ठीक आहे. टोटल किती 320 28 टोटल किती 320 गुणुले किती पर्सेंट 40% गर्ल्स आहे म्हणजे किती 60% बॉईज आहे गुणुले 100. ठीक आहे. गुणुले 100 0 0 0 0 2 0 कॅन्सल होते. ठीक आहे. 7 चोक 28 8 चोक 32 हे वरची किती 7 गुणिले 100 करा. 700 डिवाइड बाय किती 8 सक 48 भाग द्या. 4 जातोय 4 1 4 3 आला कॅरी. 7 चोक 28 2 आला 4 पंचे 20 12 चोक 48 12 भाग द्या. 12 1 12 किती आले 5 0 12 चोक 48 14 पॉईंट समथिंग आहे का. ऑप्शन नंबर सी तुमचा आन्सर.